Hello everyone, welcome back to my channel. Namaste. So, today we are talking about the mistakes that you should avoid during GPAT exam or during GPAT preparation specifically. So, ह्या अशा मिस्टेक्स आहेत ज्या दिसताना खूप जास्त छोट्या दिसतात की असं वाटणार नाही की ह्या इम्पॅक्ट करतील, बट ह्या एवढे जास्त इम्पॅक्ट करतात की दॅट विल रँक तुमचा इम्पॅक्ट करतील, तुमचा कॉन्फिडन्स लो करतील. सो इफ यू आर प्रिपेरिंग फॉर GPAT देन वॉच दिस व्हिडिओ टिल एंड. So the first mistakes that you should avoid during preparation is study without a plan. Many students study without a plan. They are studying those subjects that they like. मग यामुळे काय होतं की जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत ते कम्प्लिटली इग्नोर्ड होतात. सो तुम्ही प्रॉपरली प्लॅन करा, वीकली प्लॅन करा आणि त्यानुसार तुमच्या सब्जेक्ट्स, तुमचा टाईम हा इक्वली डिव्हाइड करा टू द ऑल सब्जेक्ट्स. आणि की मीन्स की तुम्ही असं नका करू की एकच दिवस मी 10 तास स्टडी करतो. सो ते अजिबात हेल्पफुल नाही आहे. तुम्ही कन्सिस्टंट राहा. जर तुम्हाला 4 आवर्स भेटत असतील प्रत्येक दिवसात तर तेवढं तुम्ही प्रत्येक दिवशी करा. इन अ वीक 7 दिवस तुम्ही 4-4 तास केलं, it is good. Then study 10 hours in one day. Then second mistakes that students do is directly solving MCQs. They are not clear their concepts. Means की ते concepts clear नाही करत आहेत. ते वाचतच नाही आहेत की काय आहे. फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, फार्मास्युटिकल केमिस्ट्री, फार्माकोग्नोसी हे सब्जेक्ट्स त्यांनी जर कन्सेप्टच क्लिअर नाही केली आणि डायरेक्ट MCQ सॉल्व करायला गेले तर ते त्यांनी जरी बरोबर चुकून मीन्स की असं असतं चुकून त्यांनी बरोबर जरी आन्सर क्लिक केलं किंवा राईट आन्सर त्यांनी अटेम्प्ट केला बाय लक तरी ते त्यांना लक्षात नाही राहणार आहे. सपोज तेच क्वेश्चन आला, त्यांना त्या कन्सेप्ट जर क्लिअर नसेल तर ते आन्सर्स त्यांना लक्षात नाही राहणार. सो बिफोर अटेम्प्टिंग एनी MCQ जस्ट क्लिअर युअर बेसिक्स. तर बेसिक्स क्लिअर करायची, कन्सेप्ट्स क्लिअर करायच्या. मीन्स काय की तुम्हाला तो टॉपिक रीड करावा लागेल, वाचावा लागेल, लर्न करावा लागेल. येस. सो जर तुम्हाला त्यामध्ये बोर होत असेल तर असे खूप सारे चॅनल्स आहेत यूट्यूबवरती. तुम्ही त्यांचा जस्ट व्हिडिओ पाहिला तरी पण तुमच्या मेन ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होतील. सो हा सेकंड पॉईंट आहे की तुम्ही ही मिस्टेक नका करू की डायरेक्ट सॉल्व करता MCQs. देन द थर्ड मिस्टेक इज की रिवाईज नाही करत, नॉट रिवायझिंग प्रॉपरली. आता मीन्स असं असतं की चलो हा टॉपिक झाला तर नेक्स्ट टॉपिक असं करतात. दे आर नॉट रिवायझिंग प्रॉपरली. की मीन्स सपोज तुम्ही वीकली प्लॅन केला आहे तर एक दिवस कम्प्लिटली रिव्हिजनसाठी तुम्ही दिला पाहिजे. त्यामुळे तुमचे जे क्लासिफिकेशन्स आहेत, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स आहेत, रिॲक्शन्स आहेत, वेरियस नेम्स ऑफ ड्रग्स ते तुमचे व्यवस्थित लक्षात राहतील. जर रिव्हिजन नाही केलं तर मागचं सपाट काय अशी ती म्हण आहे ना, कम्प्लिटली क्लिअर्ड होऊ शकतं. आणि हे जे फार्मसीमधले आहेत की रिॲक्शन्स, नेम्स, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन्स, क्लासिफिकेशन्स हे इझिली जाऊ शकतं डोक्यातून. जरी तुम्ही लर्न केलं असेल त्याला सारखं तुम्हाला एक पाहावं तरी लागेल. सो मी माझ्या केसमध्ये कसं करायचे की मी क्लास लावला होता. असं नाही म्हणणार की मी विदाऊट क्लास आय क्लिअर्ड GPAT एक्झाम. मी क्लास लावला होता बट विथ द सेमिस्टर पॅटर्न. सेमिस्टर पॅटर्न मीन्स वॉट. त्यामध्ये इतक्या साऱ्या एक्झाम्स असतात, नुसतं आम्ही एक्झाम्सच द्यायचो आणि त्यामध्ये GPAT प्रिपरेशन करणं इतकं इझिली पॉसिबल नव्हतं. माझा क्लास ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये होता. सो मी काय करायचे लास्टला मला इतकं जास्त नंतर बोर व्हायचं, मध्येच टेन्शन यायचं, तर त्यासाठी मी रफ बुक्स आणल्या होत्या.
25-30 रुपीजला ज्या भेटतात, एकदम रफ पेजेस असतात त्यांचे आणि आपण त्यावरती रफ काम करतो, तशा बुक्स आणल्या आणि मी एक कन्सेप्ट वाचली, सपोज ती 2 पेजेस 3 पेजेसची असेल, ती कॉन्सेप्ट वाचली की मी ती एकदा लिहून लक्षात ठेवत होते, न बघता लिहून. सो माझी ती खूप दिवसांसाठी ती लक्षात राहिली आणि आपल्याला पण एक कॉन्फिडन्स येतो, येस मी ही लिहून व्यवस्थित वाचून लर्न केली आहे. सो तो कॉन्फिडन्स बिल्ड होणं खूप गरजेचं आहे. देन द नेक्स्ट मिस्टेक इज की तुम्ही असं नका करू की जस्ट थोडेसेच MCQs PYQs सॉल्व केले. तुमची एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की तुम्ही त्याचे चॅप्टर वाईज पॉईंट्स वाईज MCQs सॉल्व करा. आणि MCQsचे आता इतके जास्त व्हिडिओज अवेलेबल आहेत, तुम्ही ते व्हिडिओज जरी पाहिलेत, काही व्हिडिओजमध्ये त्यांचे कन्सेप्ट्स पुन्हा क्लिअर पण करून देतात. सो किंवा मग तुम्ही बुक्स वेगवेगळ्या रेफर केलं तरी पण चालेल, बट जस्ट PYQs सॉल्व करत राहा, जेवढे जास्ती होतील तेवढे. मीन्स चॅप्टर वाईज सॉल्व करा आणि लॉंग लेंथच्या टेस्ट असतात 3 आवर्सच्या, त्या पण सॉल्व करायचं ट्राय करा. दिस इज द 4th मिस्टेक. देन 5th मिस्टेक दॅट मोस्ट ऑफ स्टुडंट्स डू, की आपण कम्पेअर्ड करतो विथ द टॉपर्स, विथ आवर फ्रेंड्स, की त्यांना किती मार्क्स आहेत ते, म्हणजे आपण प्रत्येक गोष्ट कम्पेअर्ड करत असतो. सो मी एक सांगते की प्रत्येकाचा रीड करण्याचा, लर्न करण्याची मेथड वेगवेगळी असते. काही जण स्लोली लर्न करतात आणि पर्टिक्युलरली माझ्या बाबतीमध्ये मी पण एकदम स्लोली लर्न करते प्रत्येक गोष्ट. सो मला याचा फायदा होतो की ती मी खूप काळापर्यंत लक्षात ठेवू शकते. जर मी फास्ट लर्न केली तर तेवढा पुरतं माझ्या लक्षात राहील, बट जास्त लॉंग टर्म आणि ह्या ज्या एक्झाम्स आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, त्याच्यामध्ये आपल्याला लॉंग टर्म लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. इट्स नॉट लाईक द सेमिस्टर की आज मी रीड केलं, उद्या पेपर दिला, परवा सपाट झालं तरी काय नाही. ते असं आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट खूप जास्त वास्ट सिलेबस आहे, आपल्याला ते लॉंग टर्म लर्न करणं गरजेचंच आहे. आदल्या दिवशी जस्ट आपण सगळं लर्न नाही करू शकत. सो ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की कोणत्याच टॉपरबद्दल वगैरे असं विचारच नका करू कोणाबद्दलच. तुम्ही फक्त तुमच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि कॉन्सन्ट्रेट करा आणि स्वतःला कसं इम्प्रूव्ह करता येईल त्याकडे लक्ष द्या. देन द नेक्स्ट मिस्टेक्स दॅट the last mistakes that the most students do is that they are avoiding completely their health and the sleep. So guys, जर तुमची हेल्थच व्यवस्थित नसेल, स्लीप नीट नसेल, तर तुमचं कॉन्सन्ट्रेशनची मेमरी आहे ती सुद्धा रिड्यूस होती. ते एक प्रोपोर्शनल रिलेशन आहे. इफ युअर स्लीप इज इफ यू आर नॉट स्लीपिंग वेल, इफ युअर बॉडी इज नॉट in a good health, okay, then proportionally your concentration will reduce. मीन्स जी गोष्ट तुम्ही हाफ ॲन आवरमध्ये करू शकता ती तुम्हाला मे बी 1 आवर लागू शकते रीड करायला, लर्न करायला. सो स्लीप स्टार्वेशन म्हणतात त्याला. सो ते रिड्यूस करा. आणि माझे असे पण फ्रेंड्स होते की जे स्लीप स्टार्व मीन्स की ते व्यवस्थित झोप न घेता रीड करायचे. इट विल नॉट हेल्प यू फॉर लॉंग टर्म. तुम्ही तुमची हेल्थकडे, तुमच्या स्लीपकडे व्यवस्थित लक्ष द्या. सो थँक्यू फॉर वॉचिंग. जर तुम्हाला असेच व्हिडिओ आणि पाहायचे असतील GPAT रिलेटेड, फार्मसी रिलेटेड, देन सबस्क्राईब टू दिस चॅनल. अँड वन्स अगेन थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.